नमस्कार. रामकृष्ण हरी. आदेश. मागच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांची माहिती बघितली आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घेणार आहोत. तर आपण त्याला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे महादेवाची स्तुती करून. कैलास राणा शिवचंद्रमौली नींद्रमाता मुकुटे धराळे, कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेन शंभो बज कोण तारी. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. यादव वंशीचे मथुरा नावाचे एक नगर होते आणि त्या नगराचा राजा दाशाहर होता. तो राजा अतिशय दानवीर शूरवीर होता आणि प्रजेचीही खूप काळजी घेणारा दयावान होता. त्या राजाची पत्नी काशीराज यांची मुलगी कलावती होती, जी अतिशय रूपवान सुंदर होती. की दिवशी अशा सुंदर आणि रूपवान आपल्या राणीला बघून राजाचे मन मात्र तिच्यावरती मोहून गेले आणि एक दिवस राजा राणीपाशी गेला आणि तिला जवळ घेऊ लागला. तेव्हा राणी म्हणाली, मी शिवाची आराधना करत आहे. आता मी व्रतस्थ आहे. पण राजाने तिला बळजबरी घेता. असं झाल्यानंतर राजाचे अंग मात्र पोळू लागले आणि तेव्हा राजा म्हणाला, हे असे का घडले आहे? मग राणी राजाला म्हणू लागली की माझे गुरु हे स्वामी दुर्वास यांनी मला शिवा पंचाक्षरी मंत्र दिला आहे, ज्याचा जप मी दिनरात्र करत आहे. त्यामुळे माझे शरीर पुण्यवान शीतळ आहे आणि तुमच्या शरीरात अनेक जन्मांची पापे आहे. मग असं ऐकता राजा म्हणाला की तो मंत्र तू मला पण दे. परंतु राणी म्हणाली की नाही, तुम्ही माझे पती आहात. पती हा गुरु समानात असतो, त्यामुळे हा मंत्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे मला पाप लागेल. पण यादव कुळात वरिष्ठ असे गर्गमुनी महाराज आहे, त्यांना गुरु करून घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही हा मंत्र घेऊ शकता. राजा राणी गर्गाश्रमी आले आणि राजा त्यांच्या पाया पडून शिवदीक्षा मागू लागला. त्यावर गर्गमुनींनी त्या राजाला शिवपंचाक्षर मंत्र दिला. तसेच राजाच्या शरीरातून अनेक काक पळाले आणि ते बघता क्षणी राजा विचार करी की हे काय होते. त्यावर गर्गमुनी म्हणाले की तुझ्या शतजन्मींचे पाप हे काक होऊन पळाले आहे आणि आता तुझ्या जन्मांचे सार्थक झाले आहे. आणि यानंतर राजा राणी पुन्हा महालामध्ये आले आणि महालामध्ये आल्यानंतर ते सुखाने आपला संसार करू लागले. तर मग या अध्यायामध्ये शिव पंचाक्षरी हा मंत्र का माणसाला अवगत असावा आणि शिवनामाचा जप दिनरात्र का करावा याची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, की ज्यामुळे आपलं मन, आपलं शरीर आणि आपला आत्मा हा सुद्धा अगदी शुद्ध पवित्र होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो किंवा शिवपदी आपल्याला स्थान भेटते, शिवपदी आपल्याला राहायला मिळते. त्याचप्रमाणे आजच्या पहिल्या अध्यायातील कथा संपूर्ण झालेली आहे. आदेश. अल्लाह निरंजन. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.